शेतकरी मित्र नमस्कार. मी रामेश्वर चांडक, सेवानिवृत्त कृषी अधिकारी. आज या ठिकाणी सोयाबीनच्या पेरणी संदर्भात शेतकरी गडबड करतायत. आजची तारीख बघितली तर 26 तारीख आहे, 26 मे, आणि 1 तारखेच्या दरम्यान शेतकरी सोयाबीन पेरणीच्या गडबडीत आहेत. या लोकांनी आधी थांबलं पाहिजे. सोयाबीनचा जो कालावधी आहे तो 100 दिवस ते 110 दिवसाचा आहे, आणि ज्यावेळेस सोयाबीन काढणीसाठी तयार होतं तो काळ रिव्हर्स मान्सून म्हणजे उताराला लागलेल्या मान्सूनमध्ये येतो. त्यावेळेस अतिवृष्टी होण्याचा संभव असतो आणि पिकाचं नुकसान होऊ शकतं. या दृष्टीने जर विचार केला तर हा हंगाम कधी येतो? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबरमध्ये जर सोयाबीन काढायचं म्हणलं, सप्टेंबर आणि 15 ऑक्टोबरपर्यंत हमखास पाऊस आपल्याकडे पडतो व रिव्हर्स मान्सून पडत असल्यामुळं त्या काळात जे तयार झालेलं पीक आहे ते संपूर्णपणे पावसात सापडण्याची शक्यता आहे. याच्यामुळं 15 जूनच्या आतमध्ये कोणीही सोयाबीनची पेरणी करू नये. सोयाबीनची पेरणी करताना जास्त कालावधीचे वाण आधी पेरणीसाठी वापरा. जसजसा उशीर होईल तसतसं मग मध्यम कालावधीचे आणि कमी कालावधीचे वाण वापरले पाहिजे. जास्त कालावधीचा वाण म्हणजे फुले संगम 726 नंबर KDS 726 म्हणतो तो. त्याच्यानंतरचे जे वाण पेरायचे आहेत 753 आहे, त्याच्यानंतर 612 आहे, त्याच्यानंतर 992 आहे. हे 3 वाण. ह्याच्यापेक्षा जर उशीर झाला तुम्हाला पेरणीला तर त्यावेळेस ते पेरले पाहिजे. पण गडबड करून 1 ते 10 जूनच्या दरम्यान आता ओल भरपूर झाली, दररोज पाऊस पडतोय, 29 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे. मग आहे त्या ओलीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने जे आपण प्रयत्न करतोय हे चुकीचं होऊन बसेल. तुम्ही प्रयत्न करा की बाबा 15 जूनच्या आतमध्ये आपल्याला सोयाबीन पेरायचं नाही. तसं आपल्याकडे सांगितलेलं आहे. पाऊस पडला की घातवाप जे आहे ती कुठल्या पिकाला योग्य आहे तर कापूस, मूग, उडीद हे 3 पिकं प्राधान्याने आधी घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर बाजरी, तूर, सोयाबीन हे पिकानंतर घेतले पाहिजेत, आणि सगळ्यात शेवटी तीळ आणि एरंडी या पिकाची लागवड केली पाहिजे. हे आपलं सूत्र आहे. धन्यवाद.